परिवहन मंत्र्यांनी भाडेवाढ केली नाही मग कुणी केली असा खोचक सवाल वडेट्टीवारांनी विचारला तर अजित पवारांचा विरोध असल्यास भाडेवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी वडेट्टीवारांनी केली। दरम्यान सरकार आल्यानंतर पहिलंच भाडेवाढीचं गिफ्ट दिल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे। नाही म्हटल्यानंतर ती दरवाढ आताच्या आता मागे घेतली पाहिजेत आणि मंत्र्यांनी तसे निर्देश दिले पाहिजेत, आदेश काढले पाहिजेत की दरवाढ आम्ही केलेली नाही, त्यांनी तर मान्यच केलाय। म्हणजे त्यांनी सरकार म्हणून जर दरवाढ केली नसेल तर मग करतो कोण? स्पष्ट आमची भूमिका आहे की आता ती मंत्र्यांनी नाही म्हटलंय, उपमुख्यमंत्री नाही म्हणतायत, त्यामुळे आता ही दरवाढ त्वरित मागे घेण्याचा आदेश काढावा आणि गरिबांच्या जी जीवनवाहिनी आहे, सामान्य माणसाची, मध्यमवर्गीय, गरीब, मजूर, कामगार या सगळ्यांना दिलासा द्यावा। नेमका या खात्याचं वाली कोण आणि खातं कोण चालवतं? उपमुख्यमंत्र्यांना माहित नाही, मंत्र्यांना भाडेवाढ माहित नाही, मग भाडेवाढ केली कोणी? महागाई आणि बेरोजगारी याच्यात जातीने सरकारने लक्ष घालावं अशी आमची आधी पण मागणी होती, म्हणजे इलेक्शन व्हायच्या आधीही। आणि आजही इलेक्शन झालेलं एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालेलं, एवढं मॅन्डेट, एवढा विश्वास लोकांनी दाखवल्यानंतर पहिलंच गिफ्ट लोकांना भाडेवाढ देणं हे किती योग्य आहे? किंवा आता अनेक एजंट स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये झालेला भ्रष्टाचार आहे, मग त्याची इन्क्वायरी ते लावणार का? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।